नमस्कार. मी दिनार सोनी, माझं चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. हे यूट्यूबवर चॅनल आहे ॲट द लॉ पॉईंट. आज मी बोलणार आहे जरांगेंचा जो मोर्चा इथे येतोय, म्हणजे येईल आज रात्री येईल आणि उद्या सकाळी जातील ते आझाद मैदानावर. त्यांना कोर्टाने घातलेली अट, पण आता जरांगे असं म्हणतात की ती पाळणं कठीण होईल. एक दिवसाचं कसलं आंदोलन करायचं, त्याला काय अर्थ आहे का एक दिवसाची आंदोलनाला, असं जरांगे म्हणतात. आता त्यांनी पोलिसांना लिहून दिल्या होत्या की या 20 कंडिशन मी पाळीन, पण ते स्वतः पाळतील असं मला वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस मला आता थोडे गरीब बिचाऱ्यासारखे वाटायला लागले. याच्या आधीचा जर का तुम्ही एखादा एक एपिसोड पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, मी सांगितलं होतं की जरांगेंच्या मागण्या अत्यंत इलॉजिकल, इररॅशनल, पूर्ण चुकीच्या आहेत, अत्यंत चुकीच्या आहेत. सुप्रीम कोर्टाचं ऑलरेडी एक जजमेंट होतं की सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे मागच्या एका केसमध्ये की मराठा ही दयनीय कम्युनिटी नाही, ती एक्सप्लॉयटेड कम्युनिटी नाही, ते गरीब बिचारे वगैरे मुळीच नाही. ते सगळं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं आणि त्यांना रिझर्वेशन देण्यात काही अर्थ नाही, हे पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. आता तोच पॉईंट जर का रिझर्वेशन मिळालं आणि केस गेली सुप्रीम कोर्टापर्यंत तर तो पॉईंट येईलच. इव्हन तो लॉ हायकोर्टात सुद्धा हा पॉईंट येईल. आता तुम्ही मला सांगा, 1 लाख माणसं समजा आली, जरांगे म्हणतात 3 कोटी, पण 3 कोटी आपण सोडून देऊया, समजा 1-2 लाख हे आपण सहज परसिव्ह करू, म्हणजे इमॅजिन करू शकतो. 1-2 लाख माणसं आली तर सरकारची अवस्था किती बिकट झालेली आहे, म्हणजे भयंकर गंभीर अवस्था आहे. त्यांना अटक करून समजा आता कोर्टाने 1 दिवसाची परमिशन दिले 29 ऑगस्टची, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, हे परत गेलेच नाहीत, तर त्यांना तुरुंगात टाकता येणार नाही फॉर ए व्हेरी सिम्पल रिझन. हे काय क्रिमिनल नाही आहे तो. ही जी 1 लाख माणसं येणार आहेत ना, ही चुकीच्या माणसाला बॅकिंग करत आहेत, चुकीच्या इन्स्ट्रक्शन पाळत आहेत, चुकीच्या डिमांड्स आहेत, पण ती क्रिमिनल नाहीत ना तरीसुद्धा. ही एक गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 लाख लोकांना ठेवायला सध्या तुरुंग आहे का? सध्या आपल्याकडले तुरुंग ओव्हरक्राऊडेड आहेत. आपल्याकडे तुरुंग आहेत ना, त्या क्रिमिनलना सुद्धा आत घ्यायला जागा नाही, इतके तुरुंग पॅक्ड आहेत सगळ्या महाराष्ट्रातले. मग तो पुण्याचा असो, ठाण्याचा असो, येरवड्याचा असो, अजून कुठला असो, मुंबईचा ऑर्थो रोड असो, कुठलाही तुरुंग घ्या, ओव्हर पॅक्ड आहेत, ओव्हर क्राऊडेड आहेत. क्रिमिनल आत घ्यायला जागा नाही आहे. आणि 1 लाख माणसांना किंवा त्याच्याहून जास्त माणसांना किंवा इव्हन 50,000 माणसांना तुम्ही कसे टाकणार बंदीवाना? जागाच नाही आहे आतमध्ये. तुम्ही अरेस्ट करून करणार काय त्यांचं? अरेस्ट करून त्यांना दुसऱ्या दिवशी 8-10-12 तासांनी सोडून देण्यात येईल, परत अरेस्ट करा. म्हणजे हे काय अटकेचं सत्र चालू ठेवायचं आहे काय? दररोज एक अटक मग सोडून द्यायचे 5-6 तासांनी, असंच चालवावं लागेल. त्याच्यामुळे मला वाटतं जरांगेंना सुद्धा माहिती आहे की हे करणं काही शक्य नाही आहे, अटक करणं. आणि अटक करणं शक्य नाही आणि बाकीचं तर बोलायलाच नको. म्हणजे जरांगेने म्हणाले होते की माझ्या एका समर्थकाच्या अंगाला नुसती काठी लागली ना तरी मी गव्हर्नमेंट उलथवून टाकीन. काय भाषा आहे बघा या माणसाची, गव्हर्नमेंट उलथवून टाकीन. अत्यंत चुकीची डिमांड, चुकीच्या मागण्या, इररॅशनल, अवास्तव मागण्या, मान्य न करता येण्यासारख्या मागण्या अशा करायच्या. आणि केवळ संख्याबळावर, केवळ संख्याबळ, माझ्याकडे माणसं आहेत म्हणून तुम्हाला माझं मान्य करावंच लागेल. रॅन्सम म्हणतात. रॅन्सम म्हणजे खंडणी, रंगदारी असा काहीतरी शब्द हिंदीत, त्याला खंडणी म्हणतात. ही खंडणी झाली. माझ्याकडे माणसं आहेत म्हणून मी म्हणतोय ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. तुमच्याकडे दुसरा उपायच नाही आहे. तुम्हाला मान्य करावंच लागेल कारण माझ्याकडे संख्या आहे. म्हणजे लोकशाही, बाळासाहेब म्हणायचे की लोकशाही वगैरे मला काही पटत नाही, ऑर्डर मीन्स ऑर्डर. ते मला आता पटायला लागलेलं आहे की ते बरोबर होतं. ऑर्डर म्हणजे ऑर्डर, बाळासाहेब म्हणायचे ते अक्षरशः बरोबर आहे. अहो, तुमची नुसती संख्या असेल आणि तुम्ही काही म्हणून घ्याल, हो केवळ संख्या आहे म्हणून काही म्हणून घ्याल. मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं की कोर्ट नमलं कसं. त्यांना 1 दिवसाची जी परमिशन मिळाली एका दिवसाची 29 ऑगस्टची, ती फडणवीस साहेबांनी दिलेली नाही आहे, CM साहेबांनी दिलेली नाही आहे, ती कोर्टाने दिलेली परमिशन आहे. जरांगे नेहमी मिसलीड करतात, चुकीचं बोलतात, खोटं बोलतात, मिसलीड करतात. मिसलीड म्हणजे काय, तर मला पटकन सुचत नाही, माफ करा मराठीत शब्द. मिसलीड करतात, भलतंच काहीतरी सांगतात, चुकीचं मार्गदर्शन देतात त्यांच्या समर्थकांना. असं काही नाही. फडणवीसनी ती परमिशन मुळीच दिलेली नाही, ती कोर्टाने दिलेली आहे. आणि मला इतकं भयंकर आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळेला मला वाईट पण वाटलं
की कोर्ट सुद्धा झुकतं या माणसापुढे चुकीच्या कंडिशनप्रमाणे. आता कोर्ट जर का झुकायला लागली फडणवीसांपुढे, आय एम सॉरी फडणवीसांपुढे नाही, जरांगेंपुढे, किंवा कोर्ट जर का अशा आतताई वागण्याला झुकायला लागली, म्हणजे आमच्यासारख्या सामान्य जनांनी विश्वास कोणावर ठेवायचा? माझा सगळ्यात जास्त विश्वास कोर्टावर आहे. माझा विश्वास कोर्टावर आहे, ज्युडिशियरीवर आहे. मी एक वकील आहे पेशाने. वकील असल्यामुळे माझा विश्वास नेहमीच प्रथम कोर्टावर राहिलेला आहे. पण कोर्टात जर का सरेंडर करायला लागलं, बा नको ना, एवढी माणसं येतात ना, जाऊ द्या, बसू द्या, कटकट नको, तर कशावरून हे परत जातील? उद्या संध्याकाळी 6 वाजता नाही परत गेले तर त्यांना काढणार कसं तुम्ही? 1 लाख. आता कोर्ट म्हणाले 5,000 माणसांनाच परमिशन, कोर्टाने 5,000 माणसांनाच परमिशन दिले, पण आले जबरदस्तीने. काय करणार आहात तुम्ही? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की अटक करता येत नाही, लाठीमार करता येत नाही, गोळ्या तर घालणं इम्पॉसिबल आहे, नाहीच घालायच्या. म्हणजे मग लाठीमार सुद्धा करायचं नाही. तुम्ही त्यांना हाकलवणार कसे आझम मैदानातून? तिथेच बसून राहिले. अट आहे त्यांची, पोलिसांची, आणि ती जरांगेंनी मान्य केले की आम्ही ते खाणं काही शिजवणार नाही, खाणं खाणार नाही, कचरा करणार नाही, उष्ट्या प्लेट किंवा दुसरं काही टाकून देणार नाही, उष्ट घरकट आहे. तर मान्य केलंय, पण नाही केलं तर काय करणार? हे मान्य केलंय. जर का जरांगेनं एकदा कळलं की आपण सांगितलं की कोर्ट झुकतं, की आपल्याकडे केवळ संख्या आहे बास. जरांगेंचा नैतिक भीतिक आधार या मागण्यांना काही नाहीये, कायदेशीर आधार पण नाही आणि नैतिक आधार पण नाहीये. जरांगेंच्या मागण्या कायदेशीर नाही आहेत आणि नैतिक पण नाही आहेत, फक्त संख्या आहे. आणि त्यांचं खरं टार्गेट ना, माझ्या मताप्रमाणे रिझर्वेशन म्हणजे आरक्षण पण नाही आहे. त्यांचं खरं टार्गेट फडणवीसांना घालवणे सत्तेतून एवढंच आहे. फडणवीस हा माणूस सत्तेत नको कारण तो ब्राह्मण आहे, हे खरं टार्गेट आहे. ब्राह्मण माणूस आम्हाला सत्तेत नको. यावेळी ते फडणवीस आहेत, काही वर्षापूर्वी मनोहर जोशी होते, आता फडणवीस आहेत. तर फडणवीस हे त्यांचं टार्गेट आहे. आणि त्यांचं टार्गेट त्यांना अकम्प्लिश म्हणजे अचीव करायचं म्हणजे साधायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? काहीतरी करून लाठीमार घडवून आणावं लागेल. त्यांचे 4 कार्यकर्ते समर्थक आगंतुकासारखे वाटेल तसे वागायला लागले की पोलीस किती वेळ संयम ठेवणार? लाठीमार होणारच. जर का ते वाटेल तसे वागायला लागले, बेताल वागायला लागले, घाणेरड्या घोषणा द्यायला लागले, तर पोलिसांना दम दाटे आणि त्याचं रूपांतर कुठे लाठीमारात होणार. जा ना, मग हेच पाहिजे त्यांना. म्हणजे फडणवीसच्या विरुद्ध मोहोळ पेटवायला मधमाशांचं हे बेस्ट आहे. तर ते तसंच करणार. म्हणजे मला तर खात्रीच आहे की ते करणार आहेत म्हणून. आणि म्हणून त्यांनी जी वाहनं आता कोर्टाने सांगितले आहे की त्यांची फक्त 5 वाहनं येऊन देण्यात येतील. तर 5 वाहनांची ऐवजी 10 आणली, 15 आणली, बरं ही आले ती 5 वाहनं परत नाही गेली. ती ह्यांनी विचार केला की नाही? मला वाटतं फडणवीस सध्या फार टेन्स असतील, म्हणजे असले पाहिजेत. नशीब की एकनाथ शिंदेनी त्यांचा दरेगावचा दौरा कॅन्सल केला आणि ते राहिले, याचा मला आनंद झाला. अशा वेळेला त्यांनी फडणवीसांना सोडून जायला नको होतं. दरेगावचा दौरा प्लॅनच करायला नको होता. अजित पवार तर काही बोलतच नाहीत. अजित पवार इतके शांत आहेत. खरं अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत, त्यांनी काहीतरी बोलणे त्यांची ड्युटी आहे. म्हणजे मॉरल ड्युटी नाही म्हणत आहे, मॉरल ड्युटी तर आहेच, लिगल ड्युटी म्हणतोय मी. अजित पवारांनी रिमार्क देणं, भाष्य करणं, एकनाथ शिंदेनी भाष्य करणं ही त्यांची लिगल ड्युटी आहे, कायदेशीर ड्युटी आहे. ते आहेत मंत्रिमंडळात, उपमुख्यमंत्री आहेत, दोघेही दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. काहीही बोलत नाहीत अजित पवार. याच्यावरून राष्ट्रवादीचे कित्येक आमदार फुटीर झालेत आणि ते मनोज जरांगेंना साथ देत आहेत. मनोज जरांगेंना राष्ट्रवादीचे आमदार ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे झाले ते तर आहेच, पण ते होणारच कारण ते विरोधी पक्ष आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पण काय 2-4 लोक फुटीर झालेत आणि ते साथ देत आहेत मनोज जरांगेंना, त्यांच्या बाजूनी बोलत आहेत. किती धोकादायक आहे बघा हे फडणवीसांसाठी. मी हसतोय, सॉरी, मला हसायला येत आहे, पण मला ते म्हणतात ना अति झालं आणि हसू आलं, तसं झालं आहे माझं. उद्या जरांगे अशी पण डिमांड ठेवतील, माझ्याकडे 3 कोटी मराठे आहेत, माझी अशी डिमांड आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांना गोळ्या घालून ठार मारा. हे नाही केलं तर मी उपोषणाला बसेन आमरण. काही करतील. एकदा त्यांना कळलं ना की आपण काहीही केलं तरी केवळ संख्याबळाच्या आधारे आपल्याला यशस्वी होता येतं. आपल्याकडे फक्त नंबर आहे, आपल्याकडे नैतिकता नाही, आपल्याकडे तर्कशास्त्र नाही, आपल्या बाजूनी कायदा नाही, फक्त नंबर आहे. आपल्याकडे नंबर आहे. लोकशाहीची क्रायटेरिया असते ना, ती लोकशाहीची क्रायटेरिया नंबर असते, क्वालिटी नसते. लोकशाहीची क्रायटेरिया नंबर पाहिजे. उदाहरण मी तुम्हाला घेऊन सांगतो. एखादा समजा इश्यू आहे, आता आरक्षणाचाच इश्यू घ्या.
मी दुसरं एक उदाहरण घेतो. अटल बिहारी वाजपेयींना तुम्ही विचारलं, आता ते हयात नाहीत, मला कल्पना आहे, मला माहिती आहे. एक उदाहरण घेतो, तुम्ही अटल बिहारी वाजपेयींना विचारलं तुमचं आरक्षणावर मत काय आहे, त्यांनी सांगितलं त्यांचं काय मत आहे ते. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध मत, अटल बिहारींच्या बरोबर विरुद्ध मत मी दिलं तरी माझं पण एक मत हो. अटल बिहारींचं पण एक मत मतपेटीत आणि माझं पण एक मत. पण अटल बिहारींच्या मताला आणि माझ्या मताला सारखीच किंमत आहे का? अटल बिहारींचं शिक्षण किती झालं आहे, त्यांचा अनुभव किती आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा, पंतप्रधान पदाचा अनुभव किती आहे, अनेक कमिट्यात परदेशात जाऊन आले तो अनुभव किती आहे, लोकसंग्रहाचा अनुभव किती आहे, विद्वत्ता किती आहे. पण त्यांचं एक मत आणि कुठल्याही माणसाचं पण एकच मत. समजा अटल बिहारींचं एक मत आहे आणि त्याच्या विरुद्ध मी आणि माझ्या पत्नीने 2 वोट टाकली तर मी आणि माझी पत्नी जिंकणार. लोकशाही म्हणणार तुमचं बरोबर आहे, अटलजींचं एक मत, आमची 2 मतं. म्हणून मी तेच म्हणतोय की लोकशाहीमध्ये संख्याबळ महत्त्वाचं असतं. तुमच्या मतांची क्वालिटी, तुमच्या विचारांची क्वालिटी, तुमच्या ज्ञानाची क्वालिटी, तुमच्या तर्काची क्वालिटी, तुमचा अनुभव, तुमचं शिक्षण हे काहीही गृहीत धरलं जात नाही, फक्त डोकी मोजली जातात. तर बघा, मला बाळासाहेब म्हणतात तर ते अगदी आता ह्या वेळेला तर मला फारच पटलं की लोकशाही म्हणजे हे डेंजरस आहे. म्हणजे तुम्ही काही मदवून घ्या संख्याबळाच्या, कोर्ट जर का झुकायला लागलं, तुम्ही एक कल्पना करा, एक माणूस मुख्यमंत्र्याची आयमाय काढतो, त्याच्या बायकोवर टिंगल करतो, बायकोची टिंगल करतो, असभ्य बोलतो, त्याच्या मुलीचा तिला मध्ये घेतो या सगळ्या इश्यूमध्ये. त्या चित्रा वाघ म्हणून एक आमदार बोलल्या, त्यांना पण त्यांच्याबद्दल पण गलिच्छ आणि अनर्गळ बोलला. हा एक मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आयमाय काढत असेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाचं तो काय करेल हो? मारून टाकेल माझ्यासारख्या सामान्य माणसाला. मुख्यमंत्र्यांना गप्प बसावं लागतं, त्यांनी असं वागल्यावर अरेस्ट करता येत नाही, कारण संख्याबळ आहे. फक्त संख्या आहे जरांगेकडे, बाकी काही नाहीये. परत एकदा सांगतो, कायदा नाहीये, नैतिकता नाहीये, तर्कशास्त्र नाहीये, काही नाहीये. अत्यंत चूक डिमांड्स आहेत. ते ह्याच्या आधीचा एक एपिसोड बघा, त्याच्यात मी सांगितलेलं आहे का चुकीच्या डिमांड्स आहेत. ते सगळं वर्णन केलं, ते मी परत करत नाही, नाहीतर रिपिटेशन होईल आणि अननेसेसरी व्हिडिओ वाढत जाईल. तुम्ही याच्या आधीचा एक व्हिडिओ बघा, त्याच्यात मी वर्णन केलेलं आहे सगळं मनोज जरांगेबद्दल. तर लोकशाहीत बघा, कोणी कोणालाही रॅन्सम करू शकतो, कोणी कोणाकडूनही खंडणी घेऊ शकतो. चूक आणि बरोबर असं आता काही राहिलंच नाही माझ्या मते. या समाजात जिथे एवढं संख्याबळ महत्त्वाचं आहे आणि चुकीचं बोलून पाठीमागे आपला नंबर मोठा आहे हे दाखवून तुम्ही काही म्हणवत असाल मुख्यमंत्र्यांकडून, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनकडून, कोर्टाकडून, तर काही अर्थच नाही. म्हणजे आता तर्क हा विषय आपण बंदच केला पाहिजे. तर्क हा विषय बंद, कायदा हा विषय बंद, नैतिकता हा विषय बंद. फक्त तुमचा आकडा बोला, तुमच्याकडे माणसं किती आहेत सांगा, दॅट्स ऑल. अत्यंत भयानक परिस्थितीकडे आपण चाललेलो आहोत. मी गेले काही दिवस ऑब्झर्व करतोय, म्हणजे जरांगेच्या आधीपासून पण माझं ऑब्झर्वेशन आहे, पण एस्पेशली जरांगेपासून. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण अनार्कीकडे, अनार्की म्हणजे बेबंदशाही, म्हणजे काय ह्याच्याहून जास्त वर्णन बघतो, शब्द सुचला तर आठवतो, पण नाही सुचला तर तुम्ही समजून घ्या. बेबंदशाही म्हणजे मराठीत एक म्हण आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, तशी अवस्था झाली आहे. निर्णायक, निर्णायक म्हणजे नायकच नाही, नायक चुकीचं असं नाही, नायकच नाही संपूर्ण समाजाला, वाटेल ते घडत जाणार आहे. त्याची सुरुवात आहे असं मला वाटते. या घटनेने सिग्नल दिलेला आहे की तुम्ही संख्या आणि काय वाटेल ते म्हणवून घ्या, हा सिग्नल आहे. ही अत्यंत डेंजरस पोझिशन आहे, लक्षात घ्या मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद.